अहंता हे मना लोभ 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 अहंता मना जगीरे रक्त तोची दाना जगीरे रक्त तोची दाना जगीरे रक्त तोची दाना जगीरे रक्त तोची दाना लोभ अहंता नो हे मना 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 लोभ काय मुक्ताई सांगतात, लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाना. आता इथे लोभ म्हटला तर लोभाचे दोन प्रकार आहेत, आहे की नाही? लोभाचे दोन प्रकार आहेत, एक प्रपंचिक लोभी आणि दुसरा परमार्थिक लोभी, आहे की नाही? एक प्रपंचिक लोभी आणि दुसरा परमार्थिक लोभी. आता प्रपंचात लोभ्यामध्ये प्रपंचाच्या लोभामध्ये आपण सगळेजण बसतो, इथे आम्ही पण, बरोबर ना? आपण सगळेजण बसतो, कारण का परमार्थाला प्रपंचाला आपल्याला सोडताच येत नाही, त्याला चिकटून धरूनच ठेवलंय. आपण म्हणतो प्रपंचाला मला धरलंय, पण काय आहे, आपण प्रपंचाला पकडून आहोत, एवढं लक्षात ठेवा. ज्याप्रमाणे गुळ असतो ना, गुळ आहे की नाही, त्या गुळाला डोंगळे चिकटले ना, डोंगळे चिकटले, गुळ खायला त्याने चालू केलं ना, डोकं तोडून देतील, पण त्या गुळाच्या ढेपीतनं आपलं तोंड बाहेर काढणार नाही. तशी आपली अवस्था. विठ्ठल 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 ठेवणीय लोभी लोभ केला क्षोभ आत्मत्वी केला क्षोभ आत्मत्वी केला क्षोभ आत्मत्वी ठेवणीय लोभी लोभ केला लोभ आत्मत्वी केला लोभ आत्मत्वी केला लोभ आत्मत्वी ठेवणीय लोभी लोभ केला क्षोभ आत्मत्वी ठेवणीय लोभी लोभ केला क्षोभ आत्मत्वी केला क्षोभ आत्मत्वी केला क्षोभ आत्मत्वी ठेवणीय लोभी केला क्षोभ आत्मत्वी ठेवणीय लोभी लोभ केला क्षोभ आत्मत्वी केला लोभ आत्मत्वी केला लोभ आत्मत्वी. असं आपण या प्रपंचाला चिकटू नाही. थोडक्यात जर उदाहरण सांगायचं म्हटलं, एका गृहस्थाच्या घरी गेलो असता, बैठकीच्या खोलीमध्ये बसलो, काय बैठकीच्या खोलीमध्ये बसलो, तर समोर एक सुपारी टांगलेली होती, समोर एक सुपारी टांगलेली होती. विचार केला, समोर काय टांगलेलं, काय ते जाऊन पाहिलं, ते एक सुपारी होती. मनात विचार येऊ लागले, हा काय प्रकार आहे? म्हणून त्या गृहस्थाला, मालकाला विचारलं, अरे बाबा, हे काय लटकवून ठेवलंय तुम्ही? ही सुपारी कशासाठी लटकवले? तेव्हा तो म्हटला, महाराज, तुम्ही हे समजून घेण्याच्या भानगडीत काय पडू नका. पण उत्कंठा वाढली. विचार, बाबा, तुम्ही समजावून सांगितलं तर आम्ही समजावून घेऊ. तेव्हा तो म्हटला, काही जास्त काय विचार नाही हो, जास्त काही नाही. 2 पिढ्यांपासून ह्या सुपारीचा आम्ही वापर करतोय. किती?
2 पिढ्यांपासून. ऐकून आश्चर्य वाटलं. 2 पिढ्या ही सुपारी कशी टिकवली ह्या लोकांनी, कशी वापरली? त्याला विचार वापरली तरी कशी? तेव्हा तो म्हटला काय नाही हो, जेवण खावण झालं, बाहेर यायचं, सुपारी तोंडात घ्यायची आणि सोडून द्यायची. विठ्ठल विठ्ठल याला म्हणतात प्रापंचिक लोभी. आता दुसरा प्रकार आहे काय? पारमार्थिक लोभी. माऊलीने सुंदर प्रमाण दिले. शिष्य शाखादी विलासे, मठादी मुद्रादी निमिसे, घातल्या तिफासे निसंगाजिने. आपला शिष्य परिवार असावा, आपलं एखादं मठ असावं, आपलं नाव लौकिक व्हावं, अशी जी मनामध्ये काही लोकांच्या आहेत इच्छा असतात, या इच्छा म्हणायच्या असतात. अशी इच्छा ज्याच्या मनात आहे त्याला पारमार्थिक लोभी म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल आणि पुढे सांगतायत मुक्ताई आपल्याला काय? अहंता. आहे की नाही? माणसाची अहंता गेली पाहिजे. सगळं गेलं तरी राहिलं तरी चालेल, सगळं राहिलं तरी चालेल, परंतु माणसाची अहंता गेली पाहिजे. अहंता म्हणजे मीपणा. माणसाचा मीपणा गेला पाहिजे. आहे की नाही? तो गेला की समजायचं तो जाण्यासाठी काय करावं लागेल? पहिलं त्या देवावर भार घालावा लागेल. जो काय करणार आहे तो करतो, मी काही करत नाही, अशी आपली अवस्था असली पाहिजे. आणि अशी अवस्था प्राप्त करण्यासाठी फक्त एकच आपलं काम आहे काय? भगवंताचं अखंड चिंतन करणं. आता ही अहंता जर आपल्याला याचा जर विचार करायचा असेल तर थोडस छोटस एक प्रमाण तुम्हाला देतो अहंतेच्या बाबतीत. सर्व संग परित्यागी, सगळ्याचा त्याग केलेला, 12 वर्ष आईच्या पोटामध्ये साधना करणारे. काय आपण केली का? फक्त 9 महिने कशी तरी बाहेर आल्या विसरलो, पण एक तप पूर्ण आईच्या पोटामध्ये त्यांनी साधना केली, बाहेर पडले नाहीत तप पूर्ण होईपर्यंत. असे असणारे सर्व संग परित्यागी शुक मुनी एकदा जनक राजाला भेटायला गेलेत. जनक राजाला भेटायला गेलेले आहेत. गेले दरवाजा पुढे महाद्वारात गेलेले आहेत. तर ह्यांची अवस्था पाहिल्याबरोबर त्या पहारेकराने त्यांना सांगितलं तुम्ही तिथेच थांबा, पुढे काही येऊ नका. हे शांत स्वभावाचे होते, उलट प्रश्न केला नाही. आणि काय सांगितलं? एवढंच सांगितलं की तुमच्या जनक राजाला जाऊन सांगा. काय सांगितलं? तुमच्या जनक राजाला जाऊन सांगा मी शुक आलेलो आहे. काय? मी शुक आलेलो आहे. त्याप्रमाणे त्यातला एक पहारेकरी होता, जनक राजाकडे गेलेला आहे आणि जनक राजांना प्रणाम केलेला आहे. आणि म्हणतायत महाराज बाहेर कोणीतरी विचित्र अवस्थेमध्ये एक माणूस आला आणि तो तुम्हाला भेटायला आहे. महाराज म्हटले विचित्र अवस्था म्हणजे काय? हो काय, त्यांच्या अंगावर एक साधं कपडा पण नाही. ठीक आहे म्हटलं. आणि त्या माणसाने निरोप सांगितलाय की मी शुक आलेलो आहे असं तुम्हाला निरोप दिलेला आहे. जनक राजा विद्वान होते हो, ते समजून गेले. ज्ञानी होते, विद्वान होते, ज्ञानी होते, समजून गेले. सांगितलं ही अवस्था फक्त एकच व्यक्ती या संसारामध्ये आहे, ते म्हणजे शुक मुनी. ते यांनी समजून गेले. पण त्यांनी सांगितलं की माझा निरोप त्यांना द्या की तुम्ही जे काय आणले ते बाहेर ठेवून या. परंतु तिथे गेल्याच्या नंतर त्यांचा आदर करायला शिका, त्यांना शरण जा.
त्यांचा अपमान करू नका, त्यांना दंडवत घाला आणि मग नंतर माझा निरोप सांगा. असं राजाने निरोप दिला. त्याप्रमाणे पहारेकरी बाहेर गेला आणि बाहेर गेल्यावर त्याने पहिलं त्यांना नमस्कार केला, दंडवत घातलं. आपला सहकारी दंडवत घालतोय हे पाहिल्याबरोबर बाकीचे होते त्यांनी पण त्यांना नमस्कार केला. आणि पहारेकराने सांगितलं, महाराज तुम्हाला काय जनक राजाने आतमध्ये बोलवले, मी तुम्हाला महाराजांपर्यंत घेऊन जातो. त्याप्रमाणे त्याने महाराजांचा निरोप सांगितला. परंतु महाराजाने तुम्हाला एक निरोप दिलेला आहे. कोणता? तुम्ही जे काय तुमच्या बरोबर आणलंय ना ते बाहेर ठेवून यायला सांगितले. शुकमुनी विचारात पडले, डोळे बंद केले आणि विचार करू लागले. मी सर्व विषयांचा त्याग केलेला आहे, साधी लंगोटी माझ्या अंगावरती नाही. थोडा वेळ विचार केल्यानंतर त्यांना समजून चुकलं, काय मी मीला बरोबर आणलेला आहे. असा हा मी गेला पाहिजे, अशी ही अहंता गेली पाहिजे. आणि असं ही अहंता जाण्याचं ठिकाण म्हणजे हे काय आळंदी क्षेत्र आहे. माऊलींच्या सानिध्यामध्ये आज आपण इथे आलेलो आहोत. तर आपल्यातले जे विषय आहेत इथे त्या माऊलींच्या चरणी सोडायचे आहेत आणि आपल्याला जो परमार्थाचा आनंद घेऊन आपल्याला परत आपल्या संसारात जायचं आहे. म्हणून अशी ज्याच्याकडे दया आणि क्षमा आहे, अशी ज्याच्याकडे लोभ नाही, ज्याच्याकडे असा अहंता नाही, असं ज्याचं पवित्रपण आहे, एवढं शुद्ध ज्ञान ज्याच्याकडे आहे त्याला संत म्हणतात. हे एक अभंगाचं 3रं चरण. इह परलोकी सुखी, इह परलोकी सुखी, इह परलोकी सुखी, इह परलोकी सुखी, इह काय इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. इह म्हणजे आपण ज्या ठिकाणी आहोत तो. परलोक म्हणजे जिथे हितून जायचं आहे तो. ऐका ना, इह परलोकी सुखी, ऐक ना, ह्या दोन्ही ठिकाणी जर आपल्याला सुख प्राप्त करायचं असेल, ऐक ना, दोन्ही ठिकाणी जर आपल्याला सुख प्राप्त करायचं असेल तर आपल्या जवळ काय असावं लागतं? शुद्ध ज्ञान पाहिजे. शुद्ध ज्ञान, बरोबर ना? शुद्ध म्हणजे काय? मग बोललो, आचार शुद्ध असावे, विचार शुद्ध असावे,
वाणी शुद्ध असावी, देह पवित्र असावं. ही शुद्धता आहेच. ही शुद्धता आहे. ही शुद्धता जर आपण ठेवली तर शुद्ध ज्ञान आपल्या जवळ येईल, आपल्या जवळ येईल. ते प्राप्त आपल्याला करता येईल. आणि असं शुद्ध ज्ञान म्हणजे काय हो? हा? अहो, जे ब्रह्मानंदावर आरूढ झालेले आहेत ना, जे ब्रह्मानंदावर आरूढ झालेले आहेत, जगत मिथ्या आणि सत्य काय? तो भगवंत. एवढं ज्याला ज्ञान प्राप्त झालंय त्याला शुद्ध ज्ञानी म्हणतात. विठ्ठल ब्रह्मीभूत काया होत जे कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होत जे कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होत जे कीर्तनी, ब्रह्मीभूत ब्रह्मीभूत काय होत ते कीर्तनी, ब्रह्मीभूत काय होत ते कीर्तनी, ब्रह्मीभूत काय होत ते कीर्तनी. भाग्य तरी ऋणी देव आईचा, 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 भाग्य तोहे ऋणी देव आईचा. ब्रह्मीभूत काया होत ते कीर्तनी, 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 ब्रह्मीभूत काया होत ते कीर्तनी. असं ज्ञान ज्याच्याकडे आहे त्याला संत म्हणतात. आहे की नाही? आता शुद्ध ज्ञान झालं, लोभ अहंता झाली, आहे की नाही, आणि दया क्षमा पण झाली. असं ह्या अभंगामध्ये मुक्ताईने आपल्याला ही लक्षणं सांगितली आहेत. आणि शेवटच्या ह्याच्यामध्ये मुक्ताई सांगते, मिथ्या कल्पना मागे सारा, 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 कल्पना मागे सारा, मिथ्या 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 कल्पना मागे सारा, कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा,
काय मिथ्या कल्पना मागे सारा ताटे उघडा ज्ञानेश्वरा असं ह्या अभंगातून मुक्ताई सांगते. कुणाला? ज्ञानेश्वर माऊला यांचा विचार आपण करू, परंतु पहिलं त्या भगवंताचं आपण भजन करूया. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मिथ्या म्हणजे खोट्या. मुक्ताबाई माऊलींना सांगते, ज्ञानेश्वर माऊलींना. काय? मिथ्या म्हणजे खोट्या मनामध्ये येणाऱ्या ज्या कल्पना या खोट्या आहेत त्या बाजूला सारा. आहे की नाही? आता या मनाचा विचार करायचा म्हटलं, आहे की नाही? रात्री महाराजांनी सुंदर त्याच्यावर चिंतन केलं. खरंच सुंदर चिंतन केलं रात्री महाराजांनी. अंतःकरणाच्या 4 भागांचा त्याने इथे स्पष्टीकरण केलेलं आहे. आता हे अंतःकरणाचा विचार करायचा म्हटलं तर पंचदर्शीकरण वर्णन करतात. तैरा अंतःकर्म सर्वया कृती भेदन तदविदा मन विमर्श रूपम त्यात बुद्धिस्थानम निश्चयात्मिका. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे अंतःकरणाचे 4 भाग. त्याच्यामध्ये मन हे श्रेष्ठ आहे म्हटलं पाहिजे. मनाचा अधिकार जास्त आहे, कारण मनच सगळं करायला लावतो. असं हे. आता या मनाचा विचार करायचा म्हटलं तर गीतेमध्ये आलंय थोडस प्रमाण, आहे की नाही? चंचल मी म्हण कृष्ण प्रमादी बलभद्रुडम तश्याम निग्रमय वायू रेवशी. वाऱ्याच्या गतीपेक्षा मनाची गती वेगाने आहे. आज इथे सगळे बसलेत, सगळे हिते देहाने आहेत. सगळे इथे देहाने असतील असं मला वाटतं, आणि नसतील तर उत्तम. विठ्ठल विठ्ठल. काय? काही लोकांचं मन आता संसारात असेल, घरात असेल, एवढं या मनाची गती आहे. म्हणून तर माऊली सांगतात, मन कैसे केवडे पाहू जाता तरी न सापडे, एरवी राहता वया थोडे त्रैलोक्य. हो, या मनाला तिन्ही लोक राहायला पण कमी पडतात. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. इथे तिन्ही लोक पण या मनाला फिरण्यासाठी कमी आहे. जसे 3 लोक आहे तसे 3 शरीर आहे. आज आपण इथे बसलो आहोत, आपल्या जवळ 3 शरीर आहेत, आहे की नाही? 3 शरीराच्या अवस्थेत आपण इथे बसलेलो आहोत. पहिलं शरीर आहे स्थूल शरीर, आहे की नाही? आणि स्थूल शरीर कसं आहे? नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार
नशिवंत देह जाणार सकळ. नशिवंत देह जाणार देह जाणार सकळ आहे की नाही. काय पहिलं शरीर कोणतं आहे? सूक्ष्म आपला स्थूल शरीर आहे. स्थूल शरीर कसं आहे? नाशिवंत आहे. दुसरं शरीर आहे सूक्ष्म शरीर, जे डोळ्याने दिसत नाही, हाताने स्पर्श करता येत नाही, परंतु अनुभवता येत, याला सूक्ष्म शरीर म्हणतात. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हा सूक्ष्म शरीराचा भाग आहे. तिसरं शरीर आहे कारण शरीर. कारण शरीर म्हणजे अज्ञान, बरोबर की नाही. कारण शरीर म्हणजे अज्ञान. स्थूल शरीर कसलं आहे? नाशिवंत आहे. सूक्ष्म शरीर, जर स्थूल शरीर असेल तर सूक्ष्म शरीर आहे की नाही. स्थूल शरीर असेल तर कारण शरीर, आणि स्थूल शरीरच जर नाशिवंत आहे म्हणजे नसलेला आहे. काय नसलेला आहे? या स्थूल शरीरामध्ये आलेल्या कल्पना असलेल्या आहेत का? नाही ना. सूक्ष्म शरीर पण नसलेलं आहे, मग या सूक्ष्म शरीरामध्ये आलेले विचार हे खरे आहेत का? ते पण नसलेले आहेत, खोटे आहेत. आणि कारण शरीर म्हणजे अज्ञानच आहे, ते पण नसलेलंच आहे. जिथे तिन्ही शरीर नसलेली आहेत, तिन्ही शरीर नसलेली आहेत, आणि या तिन्ही शरीरामध्ये असणारे जे मन हे असलेलं आहे का? तर नाही, ते पण नसलेलं आहे. आणि अशा तिन्ही शरीरामध्ये नसलेल्या मनामध्ये येणारी कल्पना ही असलेली आहे का? ती पण नसलेली आहे, ती पण नसलेली आहे. म्हणून तर मुक्ताई ज्ञानोबा राहायला सांगते की काय, ह्या नसलेल्या शरीरामध्ये नसलेलं हे मन आहे, आणि या नसलेल्या मनामध्ये जी आलेली कल्पना आहे ती पण नसलेली आहे. म्हणून सांगतात मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा विठ्ठल. संत तोची जाना जगे, दया क्षमा ज्याचे अंगी, लोभ अहंता नये मना, जगे विरक्त तोची जाना, इह परलोकी सुखी, शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. लोभ अहंता नये मना, जगे विरक्त तोची जाना, मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. लोभ अहंता नये मना, जगे विरक्त तोची जाना. असा या अभंगाचा आपण थोडक्यात सर्वसाधारण भावार्थ पाहिलेला आहे.
परंतु काही शंका आहेत आपल्या मनामध्ये, बरोबर की नाही? काही शंका आहेत, त्याचं निरसन झालं पाहिजे. हे अभंग सांगण्यामागचा मुक्ताईचा उद्देश काय पण तो आपल्याला कळला पाहिजे. काय पहिला जर शंकेचा विचार करायचा म्हटलं, मुक्ताबाई ज्ञानेश्वर माऊलींना काय उपदेश करते, ज्ञानाची जागृती करते, संतांची लक्षणं सांगते, असा मुक्ताईचा काय अधिकार आहे? विठ्ठल 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 विठ्ठल, काय अधिकार आहे मुक्ताईचा? मोठे भाऊ आहेत, ज्ञानी आहेत, मुक्ताई लहान आहे आणि ती ज्ञानेश्वर माऊलींना ज्ञानाची जागृती करते, उपदेश करते, एक प्रकारे म्हटलं तरी चालेल. असा तिला काय अधिकार आहे? तर मुक्ताबाईच्या जर अधिकाराचा जर विचार करायचा पाहिला, विचार करायचं जर म्हटलं आपण, 1400 वर्ष ज्यांनी काळाला नाचवलं, काळाला उलकावणी दिली, तो आला की हे ब्रह्मानंदामध्ये लपून बसायचे, त्या काळाला काय भेटत नव्हते. असे असणारे महान तपस्वी महायोगी रामेश्वर भट्ट आपल्याला सांगतायत, सॉरी चांगदेव बाबा आपल्याला सांगतायत, माफ करा, चांगदेव बाबा आपल्याला सांगतायत काय, आज मी धन्य झालो, आज मी धन्य झालो, मला माझी माता मिळाली, मला माझी आई मिळाली. चांगदेव म्हणे आधी जन्मा आलो, 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 गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव म्हणे आधी धन्य झालो गुरु, चांगदेव म्हणे आधी जन्मा आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव म्हणे आधी जन्मा आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. काय चांगदेव म्हणे आधी जन्म आलो, काही ठिकाणी चांगदेव म्हणे आधी धन्य झालो, अशी रचना आहेत. काय असेल ते आपण शेवटीला अर्थ शेवटीला एकच आहे. म्हणून चांगदेव म्हणे आधी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. माणसाचा दुसरा जन्म कधी होतो? त्यावेळी गुरुजवळ जाऊन ज्याला नतमस्तक होतो तो आपला दुसरा जन्म आहे. म्हणून चांगदेव म्हणे आधी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. एवढा अधिकार मुक्ताईचा होता, एवढा अधिकार मुक्ताईचा होता. म्हणून ती ज्ञानेश्वर माऊलींसारख्या ज्ञानी ज्ञानदेव उपदेश करोनिया पायी, ज्ञानदेव उपदेश करोनिया पायी, ज्ञानदेव उपदेश करोनिया पायी, ज्ञानदेव उपदेश करोनिया पायी. सोपान मुक्ताये बोधिले, सोपान मुक्ताये बोधिले, सोपान मुक्ता
अशा त्या मुक्ताईने कोणाला खेचराला विसोबा चाटी त्यांना म्हणतात, विसोबा खेचर म्हणतात. अशा विसोबांना पण मुक्ताईच्या प्रदेशाने गुरुपदा आपल्या गुरुकडे जावं लागलं. एवढा अधिकार मुक्ताईचा होता म्हणून ते ज्ञानेश्वर माऊलींना त्यांना ज्ञानाची जागृती करून देते. मायेतून अंधकारातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. आणि हा प्रकाश हा आपल्या मनातला जो अंधकार बाहेर करणं, बाजूला करणं, म्हणजेच मनावर आलेला जो अंधकाराचा पडदा आहे तो बाजूला करणं म्हणजे ताटी उघडा ज्ञानेश्वरा. असा एवढा अधिकार मुक्ताईचा आहे. विठ्ठल विठ्ठल आता दुसरं मनामध्ये एक शंका येते. ती शंका म्हटलं तर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानी होते ते कशावरून? ते जर ज्ञानी होते तर त्यांना संतांची लक्षणं सांगण्याचं काय कारण? बरोबर की नाही? आता माऊली ज्ञानी होते की ना आपल्यासारख्याला आता काय सांगायची गरज नव्हती हो. माऊली ज्ञानियांचे राजे होते, ज्ञानियांचे शिरोमणी होते. या बोला. हे वर्म जाणोनी चरण आलो, हे वर्म जाणोनी चरण आलो, हे वर्म जाणोनी चरण आलो, हे वर्म जाणोनी उपजता ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी सांगणी, आले लोटांगणी सांगणी उपजतानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी सांगणी, आले लोटांगणी काय उपजता ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी सांग देव. जन्मता ज्ञानी असणारे आपले ज्ञानेश्वर माऊली साक्षात भगवंताचा अवतार आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. अशी माझी माऊली ज्ञानी आहे हे तुकाराम महाराज म्हणून सांगतायत. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती सारा देव पद पामरारी माझ पामराजे पद पामरारे काय गोरपण, माझ पामराजे काय गोरपण, पायी वाहन पायावर, पायी वाहन पायावर, पायी वाहन पायावर. एवढी माझी माऊली ज्ञानी आहे, मग त्यांना ज्ञान सांगायची काय गरज आहे? प्रश्न आहे परत. हो, माऊलींचं माध्यम पकडलंय मुक्ताईने. ही ज्ञानेश्वर माऊलींची लीला आहे. ही ज्ञानेश्वर माऊलींची लीला आहे. तर माझ्या मागून येणारे जे भक्त आहेत, जे संत आहेत, जे वारकरी आहेत, ते वेगळ्या वाटेनं जाऊ नयेत, वेगळ्या दिशेला जाऊ नयेत, भरकटू नयेत. म्हणून ही संतांची लक्षण मुक्ताईच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला ज्ञानेश्वर माऊलीने आपल्या पुढे ठेवलेली आहे. विठ्ठल विठ्ठल. बोध दिला मग सांगा ते मार्ग दावेला नीट, बोध दिला मग मार्ग दावेला तो, क्रांती समोर गेले दिसू लागले वाट, क्रांती समोर गेले
संत तोची जाणा जगी दया क्षमा ज्याचे अंगी लोभ आणता नये मना जगी विरक्त तोची जाण इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी लोभ आणता नये मना जगी विरक्त तोची जाणा. शेवटची जाण. मिथ्या कल्पना मागे सारा, 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 मिथ्या कल्पना मागे सारा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. लोभ अहंता नोहे मना, लोभ अहंता नोहे मना, लोभ अहंता नोहे मना, लोभ अहंता नोहे मना. उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. लोभ अहंता नये लोभ अहंता नये, लोभ अहंता नये लोभ अहंता नये. जगी विरक्त तोची जाणा, जगे विरक्त तोचे जाणा,
लोभ आता खरंच आनंद वाटला. कीर्तन करायला मनात जे धाकधूक होती ती निघून गेली. कारण अशी नवरत्न ह्या आपल्या इथे उभी आहेत. माऊकर महाराज, गुलाब महाराज आणि ते आपले गुरुवारी इथे आहेत. परत ही मंडळी आणि श्रोता वर्ग आनंदाने एवढं सगळं श्रवण करत होता. त्याच्यामुळे काय मला बोलायला का अवघड असं वाटलं नाही. परंतु आज या ठिकाणी माऊलींच्या समोसे माऊलींच्या कृपेने त्यांनी आग्रह केला, आज तुमचं कीर्तन झालंच पाहिजे. मुंबईला आले होते आम्हाला भेटायला. तुमचं सहकार्य, आमचं सहकार्य आज भरपूर आमच्या इथे आहे. आज जवळजवळ माझं 20वं वर्ष ह्या मठामध्ये आहे. माझ्या अगोदर आमचे गुरुवर्य जवळ 20-25 वर्ष या मठात येत होते. आम्ही फक्त यायचो, आपलं परमार्थ खोलीपासून काय करता येईल तेवढं करत होतो. प्रवचन करणं, कीर्तन तर होत नव्हती. आपणच उकडायचं, आपणच खायचं, त्याच्यात आमचा दिवस जात होता. असा आमचा परमार्थ चालला होता. मधल्या काळात माऊलींची भेट झाली आणि त्यांनी त्यांच्या मनात एक विचार सांगितले, स्वप्न सांगितलं की आपल्याला ह्या मठामध्ये सत्याचं नियोजन करायचं आहे. माऊलीला म्हटलं तुम्ही करा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, काय काळजी करायचं नाही. आमच्याने जेवढं सहकार्य करता येईल तेवढं आम्ही करू. आणि ह्या वर्षी, गेल्या वर्षीपासून चालू झालं, हा वर्ष 2रं वर्ष आहे. आणि ह्या वर्षी ते प्रेमाने आम्हाला भेटायसाठी मुंबईत आले, आमंत्रण देण्यासाठी. एवढं मोठं प्रेम आहे त्यांचं. आणि अशा त्यांच्या या खांद्याला खांद उभं राहून आज हा आपला सांप्रदायिक वारकरी संप्रदायाचा हा जो ध्वज आपण हातात घेतला या मठामध्ये उभं राहून, तो आपल्याला अखंड हातात धरूनच राहायचा आहे. ही त्या माऊलींकडे कृपा काय इच्छा प्रकट करतो. आणि आज जी झालेली सेवा आहे ह्याच्यातून जे काही वेडवाकडा असेल